Hello everyone, welcome to SRG Technical YouTube channel. Previous व्हिडिओ नंबर 2, लेक्चर नंबर 2 मध्ये आपण टेक्निकल लॉसेस, कॉजेस अँड मेजर टू रिड्यूस हा टॉपिक आपण कव्हर केला आहे. त्याच्यामध्ये आपण एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे स्क्रीनच्या राईट हँड साईडला दिसतंय रिलेटेड टू टेक्निकल लॉसेस हे आपण पाहिले. सर्वात पहिल्यांदा टेक्निकल लॉसेस कोणकोणते आहेत? कॉपर लॉसेस, रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो, फेज इम्बॅलन्स, ट्रान्सफॉर्मर लॉसेस हे टेक्निकल लॉसेस आपण पाहिले. एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम रिलेटिव्ह टू टेक्निकल लॉसेस हे सुद्धा आपण पाहिलेत. त्याच्यामध्ये बाय रिड्युसिंग आयस्क्वेअर लॉसेस, बाय कॉम्पेन्सेटिंग रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो, ओके, सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन अँड फेज करंट बॅलन्सिंग बाय यूजिंग एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर हे आपण टॉपिक प्रिव्हियस व्हिडिओ नंबर 2 मध्ये कव्हर केलेले आहेत. ओके, इथे पहा बाय रिड्युसिंग आयस्क्वेअर लॉसेस, बाय रिड्युसिंग आयस्क्वेअर लॉसेस, ओके, हा टॉपिक आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे मागील व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर सिस्टम व्होल्टेज ऑप्टिमायझेशन, फेज करंट बॅलन्सिंग, ओके, हाही टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. ओके, करंट बॅलन्सिंग प्रोसिजर आपण पाहिली होती. त्यानंतर लिमिटेशन्स अँड इट्स पॉसिबल सोल्युशन्स, लिमिटेशन अँड इट्स पॉसिबल सोल्युशन्स, ओके, बाय कॉम्पेन्सेटिंग रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो हा टॉपिकसुद्धा आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. ओके, बाय कॉम्पेन्सेटिंग रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो, ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत कमर्शियल लॉसेस. ओके, कमर्शियल लॉसेस, पिल्फरेज कॉजेस अँड रेमेडीज, पिल्फरेज कॉजेस अँड रेमेडीज, ओके. कमर्शियल मीन्स व्यावसायिक. कमर्शियल लॉसेस व्यावसायिक कारणांमुळे जे लॉस होतात ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये ते आपण पाहणार आहोत. पिल्फरेज मीन्स एक प्रकारची नको असलेली चोरी. ओके, एक प्रकारची नको असलेली चोरी, विद्युत चोरी जी आपण पाहणार आहोत. त्याचे कारणे कोणकोणते आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत, रेमेडीज. ठीक आहे, कमर्शियल लॉसेस सिलेबस टॉपिक नंबर 3.3. ह्याच्यावरती MSBTच्या एक्झाममध्ये बऱ्याच एक्झामला क्वेश्चन विचारलेले आहेत. पहा, समर 15, विंटर 15, समर 16, समर 17, विंटर 17, समर 18, विंटर 18. ओके, अशा पद्धतीनं या एक्झाममध्ये या टॉपिकवरती कमर्शियल लॉसेसवरती बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. ते कोणते प्रश्न आहेत पहा. एक्सप्लेन हाऊ एनर्जी कॅन बी कन्झर्वड बाय रिड्युसिंग कमर्शियल लॉसेस. ओके, एक्सप्लेन करा, स्पष्ट करा, एनर्जी कशी आपण कन्झर्वेट करू शकतो, वाचवू शकतो, बचत करू शकतो बाय ज्याच्याने रिड्युसिंग कमर्शियल लॉसेस रिड्यूस करून आपण एनर्जी कॉन्झर्वेशन कशी करू शकतो ते एक्सप्लेन करा. क्लासिफाय कमर्शियल लॉसेस इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम. डिस्क्राइब द मेथड ऑफ रिड्युसिंग कमर्शियल लॉसेस इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम. State the explain any two energy conservation measures for transmission and distribution system related to administrative losses. ओके, इथं लक्षात घ्या, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉसेस कमर्शियल लॉसेसचा एक प्रकार आहे. ओके, स्टेट कमर्शियल लॉसेस इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम, ऑल्सो स्टेट इट्स रेमेडीज फॉर सेम. असे बरेचसे प्रश्न आहेत जे की वरील एक्झाममध्ये विचारले होते. कमर्शियल लॉसेस, पिल्फरेज म्हणजे एक प्रकारची नको असलेली चोरी. ओके, ठीक आहे.
Energy conservation techniques in transmission and distribution system related to commercial losses. ओके, कमर्शियल लॉसेसच्या बाबतीत एनर्जी कॉन्झर्वेशनच्या पद्धती दिलेल्या आहेत इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये. पहा, मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट. मिटिगेशन म्हणजे शमविणे, थांबविणे. ओके, वीज चोरी जी आहे ती थांबवायची, मिटिगेशन करायची, कमी करायची. फॉल्टी मीटर रिप्लेसमेंट. फॉल्टी मीटर रिप्लेसमेंट, जे एनर्जी मीटर असतात ते फॉल्टी असतात, फॉल्टी होतात, ते रिप्लेसमेंट करून पण आपण काय करू शकतो, एनर्जीचा जो लॉस आहे, पॉवरचा जो काय लॉस आहे तो वाचवू शकतो. प्रिपेड मीटरिंग. प्रिपेड मीन्स आगाऊ. ओके, प्रिपेड आगाऊ दिलेले. बिल कलेक्शन फॅसिलिटी. बिल कलेक्शन फॅसिलिटी चांगल्या पद्धतीने आपण अंमलबजावणी करून पॉवर थेफ्ट किंवा जी एनर्जी लॉस होणार आहे ती एनर्जी कॉन्झर्वेट करू शकतो. रिड्यूस डेबिट्स. एनर्जी ऑडिट स्कीम. एनर्जी ऑडिट. ओके, एनर्जी ऑडिट स्कीम वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. डिस्ट्रीब्युशन सिस्टम मॅपिंग. ठीक आहे, हे 7 एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स आहेत की ज्याच्याने आपण कमर्शियल लॉस कमी करू शकतो. मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट, फॉल्टी मीटर रिप्लेसमेंट, प्रीपेड मीटरिंग, बिल कलेक्शन फॅसिलिटी, रिड्यूस डेबिट्स, एनर्जी ऑडिट स्कीम, डिस्ट्रीब्युशन सिस्टम मॅपिंग. फिगर C 3.2 एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम रिलेटेड टू कमर्शियल लॉसेस. ओके, त्याच्यातील पहिला पहा, सिलेबस टॉपिक 3.1 मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट. मिटिगेशन म्हणजे शमविणे, कमी करणे, थांबविणे. ओके, याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता, एक्सप्लेन द मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट अँड फॉल्टी मीटर रिप्लेसमेंट फॉर एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक टू रिड्यूस कमर्शियल लॉसेस. हा प्रश्न समर 2018च्या एक्झाममध्ये विचारला होता. ओके, मिटिगेशन मीन्स कमी करणे, पॉवर थेफ्ट म्हणजे वीज चोरी. ठीक आहे, पॉवर थेफ्ट बिईंग द मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू विच ऑल ऑफ द सर्व्हिस प्रोव्हाइडिंग युटिलिटीज फेस. इट नेसेसिटेट्स some strong steps toward the mitigation of power theft. ओके, पॉवर थेफ्ट, वीज चोरी ही आत्ताची सध्याची इम्पॉर्टंट इश्यू झालेला आहे. विच ऑल ऑफ द सर्व्हिस प्रोव्हाइडिंग युटिलिटी फेस. इट नेसेसिटेट्स. ओके, हे गरजेचं आहे. सम स्ट्रॉंग स्टेप्स, काही कडक पावले उचलण्याची गरजेचं आहे टुवर्ड्स द मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट. स्टेट गव्हर्नमेंट कॅन कॉन्ट्रीब्यूट इन दिस बाय फॉर्मिंग अ स्ट्रिक्ट रूल अँड लॉज. ओके, राज्य शासन जे आहे ते ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. कशासाठी? फॉर्मिंग स्ट्रिक्ट रूल अँड लॉज. ओके, कडक कायदे बनवून ह्याच्यामध्ये राज्य शासन कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, कन्सिडरिंग पॉवर थेफ्ट ॲज अ कॉग्निझेबल ऑफन्स. ओके, कन्सिडरिंग पॉवर थेफ्ट इज अ कॉग्निझेबल ऑफन्स, जाणण्यायोग्य. कॉग्निझेबल ऑफन्सेस म्हणजे जाणण्यायोग्य. ओके, कन्सिडरिंग पॉवर थेफ्ट हा एक जाणण्यायोग्य आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट हॅज अ प्रोव्हिजन ऑफ पनिशमेंट ऑफ 3 year इम्प्रिसनमेंट. ओके, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये ह्याच्यासाठी प्रोव्हिजन आहे की 3 वर्षाचा आपल्याला कारावास होऊ शकतो. मीटर सील. पहा, मीटर सील कशा पद्धतीने वीज चोरी होते, पॉवर थेफ्ट होते. मीटर सील. CT/PT टर्मिनल्स ॲट मीटर टर्मिनल बॉक्स शुड बी प्रोव्हाइडेड विथ प्रॉपर सील मॅनेजमेंट इन ऑर्डर टू प्रिव्हेंट पॉवर थेफ्ट. ओके, पॉवर थेफ्ट जर हे करायचे असेल, मीटरजवळची जर पॉवर थेफ्ट आपल्याला जर हे करायचे असेल, कमी करायचे असेल किंवा तो होऊ द्यायचा नसेल तर CT आणि PT टर्मिनल यूज करायचे आहेत. ॲट मीटर टर्मिनल बॉक्स शुड बी प्रोव्हाइडेड विथ प्रॉपर सील मॅनेजमेंट इन ऑर्डर टू प्रिव्हेंट पॉवर थेफ्ट. ओके, मीटरमध्ये जे CT आणि PT यूज केलेलं असतात त्यांना प्रॉपर सील करून घ्यायचं आहे, सील टाकायचं आहे की ज्याच्याने तिथून पॉवर थेफ्ट केली जाणार नाही, वीज चोरी केली जाणार नाही. सेव्हर पेनल्टीज शुड बी इम्पोज्ड फॉर मीटर टॅम्परिंग. ओके, सेव्हर म्हणजे तीव्र, पेनल्टीज म्हणजे दंड, अतिशय म्हणजे तीव्र दंड तिथं लावला पाहिजे. इम्पोज्ड फॉर मीटर टॅम्परिंग. ओके, टॅम्परिंग म्हणजे छेडछाड करणे, टॅम्परिंग करणे म्हणजे छेडछाड करणे. विजिलन्स स्क्वॉड. एरियाज of power theft should be identified and vigilance squad needs to be formed for power theft checking in order to speed up mitigation. Installation of MVD in areas sensitive to power theft. Installation of medium voltage distribution, MVD म्हणजे medium voltage distribution, MVD is an option. Under this scheme, each consumer can be directly connected to low voltage terminal
of the supply transformer. Immediate action should be taken to stop the unmetered supply. Okay, installation of MVD, medium voltage distribution, in areas sensitive to power theft. Installation of MVD, medium voltage distribution, is an option. Under this scheme, ह्या योजनेमध्ये each consumer can be directly connected to low voltage terminal of the supply transformer. Immediate action should be taken to stop unmetered supply. Okay. Syllabus topic 3.3.2, faulty meter replacement. Explain the mitigation of power theft and faulty meter replacement for energy conservation technique to reduce commercial losses. मगाचाच हा प्रश्न आहे, समर 2018ला विचारलेला. ओके, मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट अँड फॉल्टी मीटर रिप्लेसमेंटच्या बाबतीत. ठीक आहे, रिप्लेसमेंट पाहूया आपण. मीटर रिप्लेसमेंट ते पहा. डिस्ट्रीब्यूशन एनर्जी should pay attention to faulty or sluggish meter. ओके, टू फॉल्टी और स्लगिश मीटर. स्लगिश म्हणजे आळशी, जो लेटने रीडिंग देतो मीटर. ओके, इट शुड बी रिप्लेस्ड बाय नेवर अँड ॲडव्हान्स्ड मीटर. इट शुड बी रिप्लेस्ड बाय न्यूअर, नवीन आणि ॲडव्हान्स मीटरने तो रिप्लेस केला पाहिजे. चेकिंग मीटर शुड नॉट ओनली बी इन्स्टॉल्ड बट ऑल्सो इट इज नेसेसरी टू चेक periodically for the purpose of knowing accuracy. A meter checking program can be chalked out. A meter checking program can be chalked out. Okay, advanced meters. Old inaccurate electromechanical meter should be replaced with latest microprocessor based digital meter so that energy consumption can be accurately measured. ओके, जे जुन्या पद्धतीचे इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर होते ते रिप्लेस केले पाहिजेत. आता ॲडव्हान्स्ड मीटर मायक्रोप्रोसेसर बेस्ड डिजिटल मीटर्स आलेले आहेत, त्याच्याने रिप्लेस केले पाहिजेत. सो दॅट एनर्जी कन्झम्पशन कॅन बी ॲक्युरेटली मेजर्ड. टॅम्पर प्रूफ मीटर बॉक्सेस. ओके, टॅम्पर प्रूफ. टॅम्परिंग म्हणजेच काय, आपण छेडछाड करणे, आपण मगाशीच पाहिलेलं. टॅम्पर प्रूफ म्हणजे छेडछाडी न करता येण्यासारखे. टॅम्पर प्रूफ मीटर बॉक्सेस should be installed with tamper proof numbered seals ensuring the meter safety. Prepaid metering. Syllabus topic 3.3.3, prepaid metering. Prepaid म्हणजे आगाऊ दिलेले. ओके, अगोदरच. Prepaid metering encourages efficient use of power especially for agriculture sector. Prepaid meter may prove effective measure against unauthorized abstraction of energy. Bill collection facility. Syllabus topic 3.4, bill collection facility. Payment cell. Number of payment cell for paying electricity bill should be increased with the development of the areas. Increase in drop box facility is also an option for payment collection. ओके, पेमेंट कलेक्शन जिथं केलं जातं आहे तिथं काय केलं पाहिजे, नंबर ऑफ पेमेंट सेल फॉर पेइंग इलेक्ट्रिसिटी बिल शुड बी इन्क्रीज्ड विथ डेव्हलपमेंट ऑफ द एरियाज. ठीक आहे, इन्क्रीज इन ड्रॉपबॉक्स फॅसिलिटी ते वाढवली पाहिजे. इज ऑल्सो अन ऑप्शन फॉर पेमेंट कलेक्शन. ई पेमेंट फॅसिलिटी. ऑप्शन ऑफ ई पेमेंट इज suitable for both consumer as well as utility. With this facility, consumer get more relief as it avoid long time consuming queues for bill payment. This encourages consumer for regular payment for the uses. ओके, अशा पद्धतीने जर ई पेमेंट फॅसिलिटी जर उपलब्ध करून देण्यात आली तर ते दोन्हीसाठी योग्य आहे, युटिलिटीसाठी आणि कन्झ्युमरसाठी सुद्धा योग्य आहे. या पद्धतीने काय करू शकतो बघा, कन्झ्युमर जो आहे तो लॉंग आणि टाईम कन्झ्युमिंग क्यूज, जे रांगेत थांबावं लागतं त्याला बराच वेळ, तो अवॉइड करू शकतो. ओके, ठीक आहे. ड्यू टू इलेक्ट्रॉनिक पेमेंट सप्लाय एजन्सी रिसिव्स पेमेंट रेग्युलरली ॲज वेल ॲज स्पीडली. टू मेक युजर सिरियस टुवर्ड्स बिलिंग इश्यू, non-paying consumer should be strictly disconnected rather than offering another opportunity to pay. Okay, ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.3.5, reduce debits. Consumer having old debits should be legally communicated and necessarily judicial action should be taken against them in order to recover the same. Police can be taken along to disconnect the supply if recovery is not being done. Issues in Pakistan for
रिकव्हरी पर्पजसाठी एक पाकिस्तानमध्ये इश्यू झाला होता. फॉर रिकव्हरी ऑफ अनपेड बिल्स पॉवर थेफ्ट ॲक्शन टेकन वॉज रेज इन पॉवर रेट्स. दिस रिझल्टेड in more financial losses. Situation was causing a financial crisis to Water and Power Development Authority WAPDA. A troop of 35,000 was a troop of 35,000 troop म्हणजे टोळी जमाव दल. Okay, a troop of 35,000 was employed to handle this crisis. This troop was instructed to identify and arrest the people behind power theft. 36 military corps 36 military courts were engaged for this power theft case. ओके, अशा पद्धतीनं हा एक पाकिस्तानमध्ये झालेला पॉवर चोरीचा वीज चोरीचा एक इश्यू आहे. ओके, सिलेबस टॉपिक 3.3.6 रिड्यूस डेबिट्स आपण पाहिले. त्यानंतर सिलेबस टॉपिक 3.3.6 एनर्जी ऑडिट स्कीम. ओके, एनर्जी ऑडिट स्कीम. ठीक आहे. बिग इंडस्ट्रीज अँड utilities should be mandated to carry out an energy audit as it identifies the areas of losses and measures to reduce. Incentives म्हणजे बक्षीस. Incentives should be awarded to utilities as well as consumers who are being able to keep transmission and distribution losses in prefixed limits. Assessment of whole system considering the transmission and distribution losses depends upon calculation of the sample size. For a realistic and quick estimate of the losses, proper size of the sample system chosen is an important factor. Syllabus topic 3.3.7 Distribution System Mapping. Distribution system should be mapped properly with all the parameters such as conductor size, line lengths. Improvement and strengthening of the transmission and distribution system can be achieved by long-term plans. Long-term plans involve different phases such as data of existing load, operating conditions, forecasted future loads. These various measures can minimize non-technical losses, encouraging energy conservation and significant increase revenues. Okay. Now we will going to see syllabus topic 3.4 energy conservation equipment, maximum demand controller, KVAR controller, automatic power factor controller, APFC. Okay, energy conservation equipments, maximum demand controller, KVAR controller and automatic power factor controller, APFC. List any three energy conservation equipments in transmission and distribution system. Describe the role of any one equipment in transmission and distribution system from the energy conservation point of view. हा क्वेश्चन विंटर 2016च्या एक्झाममध्ये विचारला होता. एनर्जी कॉन्झर्वेशन करणारे इक्विपमेंट साधने उपकरणे कोणकोणते आहेत इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये ते एक्सप्लेन करा. डिस्क्राईब द रोल ऑफ एनी वन, कोणत्याही एका इक्विपमेंटचा रोल डिस्क्राईब करा इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम from the energy conservation point of view. These are the energy conservation equipments used in transmission and distribution system. Energy conservation equipments साधने in transmission and distribution system: maximum demand controller, automatic power factor controller, voltage control, KVR controller. Okay, figure C 3.3 energy conservation equipments in transmission and distribution system. First आहे syllabus topic 3.4.1 maximum demand controller. This is the energy conservation equipment, maximum demand controller. List any three energy conservation equipment in transmission and distribution system. Describe the role of any one equipment in transmission and distribution system from the energy conservation point of view. मगाचाच प्रश्न आहे विंटर 2016च्या एक्झाममध्ये विचारलेला. पहा, मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर हा एक ऊर्जा बचतीचा साधन आहे, उपकरण आहे. 3.4.1 सिलेबस टॉपिक मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर आपण पाहतोय. मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर काय आहे पहा. ओके, अजून एक क्वेश्चन आहे. स्टेट द वर्किंग प्रिन्सिपल अँड ऑपरेशन ऑफ APFC, ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर अँड MD, मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर यूज्ड इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम. दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन विंटर 2018. ओके, विंटर 2018. नॉन डोमेस्टिक और हाय टेन्शन पॉवर यूजर पे फॉर कंजम्पशन ॲज usual charge per unit for number of unit consumed. In addition, maximum demand charge. Okay,
नॉन डोमेस्टिक म्हणजे घरगुती सोडून, घरगुती वीज कनेक्शन सोडून, ऑर हाय टेन्शन पॉवर युजर पे फॉर कन्झम्पशन ॲज, ओके. जे रेसिडेन्शियल सप्लाय रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत ते सोडून कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल जे कन्झ्युमर असतील ते काय करतात, पे फॉर द कन्झम्पशन ॲज युज्युअल चार्ज पर युनिट फॉर नंबर ऑफ युनिट्स कन्झ्युम्ड, ओके. ते जितके युनिट्स कन्झ्युम करतात त्याच्यासाठी पर युनिट प्रमाणे जो काही चार्ज आहे त्याप्रमाणे ते पे करतातच. इन ॲडिशन मॅक्झिमम डिमांड चार्ज, ओके. त्याच्यामध्ये ॲडिशन काय, मॅक्झिमम डिमांड चार्ज पण ते काय करतात, पे करतात. द बेसिस फॉर द मॅक्झिमम डिमांड चार्ज इज द पीक अमाऊंट ऑफ पॉवर डिमांड ओव्हर सर्टन ड्युरेशन ऑफ टाईम, ओके. आता ह्याचा बेसिस कसा आहे, मॅक्झिमम डिमांड चार्जचा बेसिस कसा आहे, इज द पीक अमाऊंट. पीक अमाऊंट म्हणजे जास्तीची अमाऊंट, पीक अमाऊंट म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ पॉवर डिमांड ओव्हर सर्टन ड्युरेशन ऑफ टाईम. एका ठराविक टाईम ड्युरेशनसाठीचा जो काय मॅक्झिमम डिमांड होता त्याच्यासाठी चार्ज आकारण्यात येतो. पहा, मॅक्झिमम डिमांड चार्ज कवर लार्ज पार्ट ऑफ टोटल बिल. मॅक्झिमम डिमांड चार्ज हाच काय करतो, कवर करतो पार्ट ऑफ टोटल बिल. अँड इट मे बी बेस्ड ऑन वन सेपरेट स्लॉट ऑफ हाय पॉवर यूज, ओके. हा एक जास्त पॉवर यूज केलेला सेपरेट टाईम स्लॉटचा चार्ज असतो, ओके. लोड लाईक इलेक्ट्रिकल मशीन्स ड्रॉ, इथे पहा, लोड लाईक इलेक्ट्रिकल मशीन ड्रॉ लार्जर करंट्स while स्टार्टिंग, हेन्स कॉजेस मोअर कन्झम्पशन ऑफ एनर्जी ड्युरिंग दिअर स्टार्ट. ठीक आहे, लोड लाईक इलेक्ट्रिकल मशीन जे असतात ते सुरुवातीला स्टार्ट होताना जास्तीचा करंट घेतात. ड्रॉ लार्जर करंट while स्टार्टिंग, हेन्स कॉजेस मोअर कन्झम्पशन ऑफ एनर्जी ड्युरिंग दिअर स्टार्ट. सच हेवी करंट्स ॲट स्टार्ट ऑफ द मोटिव्ह लोड लीड्स टू इन्क्रीज द डिमांड ॲट दॅट टाईम. अशा पद्धतीचे जे काही मोटर्स आहेत की जे सुरुवातीला स्टार्ट होताना जास्त करंट वापरतात, असे लोड, मोटिव्ह लोड, ओके. लीड्स म्हणजे पुढे नेतात, लीड्स टू इन्क्रीज डिमांड ॲट दॅट टाईम. त्या टाईमला ते डिमांड इन्क्रीज करतात. इन ॲन इंडस्ट्रियल प्लांट मॅक्झिमम डिमांड मे शूट अप इफ सच लोड, ओके. इंडस्ट्री प्लांटमध्ये मॅक्झिमम डिमांड अशा पद्धतीने शूटअप होतो, ओके. म्हणजे वरती जातो, शूटअप होतो. सच लोड स्टार्ट सायमल्टेनियसली ऑर स्टार्ट इन अ फ्यू मिनिट्स ऑफ इच अदर, ओके. सायमल्टेनियसली म्हणजेच काय, एकाच वेळी. स्टार्ट सायमल्टेनियसली ऑर स्टार्ट इन फ्यू मिनिट्स ऑफ इच अदर, ओके. एक सुरू केल्यानंतर दुसरा जो सुरू करण्याचा वेळ आहे तो थोड्या वेळाने असायला पाहिजे. अक्युरन्स ऑफ दिस कंडिशन इन द सेम मीटरिंग स्लॉट ऑफ टाईम विल रजिस्टर हायर मॅक्झिमम डिमांड फॉर दॅट प्लांट, ओके. अशा पद्धतीनं ज्या घटना होतात सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी ज्या इंडस्ट्रीमध्ये सर्व मोटर्स चालू होतात, ज्या वेळेला सर्व मोटर्स चालू होतात त्यावेळेला मॅक्झिमम डिमांडची गरज पडते, ओके. अतिरिक्त पॉवरचा जो का दाब आहे तो तिथं पाहिजेल असतो, ओके. टू अवॉइड द सेम रेमेडीज मेजर्स मे बी, हे अवॉइड करण्यासाठी, ओके, काही उपाय आहेत. सेम रेमेडियल मेजर्स मे बी आयदर स्टार्ट द मोटर स्लोली, ओके. पहा, एक तर मोटर हळुवारपणे चालू करा, आयदर स्टार्ट द मोटर स्लोली ऑर लोअर द लोड वन आफ्टर अनादर, ऑर लोअर द लोड वन आफ्टर अनादर इन इंटरवल ऑफ अँड हवर. एका तासाच्या वेळानंतर लोअर लोड अटॅच करा, ओके. सेट सर्टन व्हॅल्यू ऑफ द लोड ॲज अ रेफरन्सनुसार सर्टन व्हॅल्यूचा लोड तुम्ही सेट करा. सेन्सिंग राईज इन लोड, जर का लोड वाढत असेल, तो सेन्स होत असेल. स्विच इट ऑफ आफ्टर रिचिंग द प्रीसेट व्हॅल्यू, ओके. प्रीसेट व्हॅल्यू सेट केलेले असते, तिथंपर्यंत जर का लोड वाढत असेल तर तिथं स्विच इट ऑफ करा. मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर परफॉर्म्स द लेटर वर्क, ओके. याच्यानंतरचं जे काय काम आहे तो मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर तिथं वर्क करेल, ओके. मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर परफॉर्म द लॅटर वर्क, ओके. मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर कीप द ट्रॅक ऑफ प्लांट डिमांड अँड कम्पेअर्स इट विथ रेफरन्स व्हॅल्यू, ओके. मॅक्झिमम डिमांड आत्ता गरजेची आहे का, तर तो जो काय कंट्रोलर आहे तो कंट्रोल करतो कशाने, कम्पेअर करून, तुम्ही जो रेफरन्स व्हॅल्यू सेट केलेला आहे त्याच्यावरून, ओके. लोड्स आर प्रायोरिटाइज्ड ॲज इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे गरजेचे लोड ते प्रायोरिटाइज्ड केलेले असतात, म्हणजे क्रमांक एकला लोड जर पाहिजेलच असेल तर तो क्रमांक लोडला येईल. प्रायोरिटाइज्ड दिला, त्याला प्रायोरिटी दिलेला, त्याला मुख्यत्व दिलेला आहे. अँड नॉन इसेन्शियल, याच्यामधला तो लोड प्रायोरिटाइज्ड करून घेतल्यानंतर नॉन इसेन्शियल वन्स
आर स्विच्ड ऑफ, म्हणजे जे गरजेचे नाही आहेत ते पहिल्यांदा तो स्विच ऑफ करेल ॲज डिमांड एक्सिड्स द सेट पॉईंट. ओके, जर का डिमांड वाढत असेल तर गरजेचे जे लोड नाही आहेत तो स्विच ऑफ करेल. कोण करेल? मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. ओके, केव्ही किलोवॅट हॉवर पर मीटर. हे पहा, सप्लाय इथे दिलेले आहे, लोड दिलेले आहे, पल्सेस दिलेले आहेत. कनेक्शन डायग्राम ऑफ मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. हा मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर आहे तुमचा. ओके, हा तुमचा एनर्जी मीटर आहे. ओके, इथून सप्लाय आलेला, इकडे लोड आलेले आहेत, इकडे पल्सेस आले आहेत. पहा, मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर काय करेल? लोड वाढत असेल त्यावेळी अनावश्यक जे आहेत लोड, तो काय करेल? स्विच इट ऑफ करेल, स्विच ऑफ करेल. ओके, शेडिंग दिलेले आहेत, 1 2 3 शेडिंग दिलेले आहेत, अलार्म पण दिलेला आहे. आणि इथं मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर ऑपरेट होण्यासाठी 230 वोल्टचा AC सप्लाय पण याला दिलेला आहे. ठीक आहे. मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर इज इन्स्टॉल्ड इन द क्लोजेस्ट विसिनिटी ऑफ द ट्रायव्हेक्टर मीटर फॉर बिलिंग रिलेव्हंट मॉनिटरिंग. ट्रायव्हेक्टर मीटर म्हणजेच एनर्जी मीटर, तो क्लोजेस्ट विसिनिटी म्हणजे एनर्जी मीटरच्या जवळच तो इन्स्टॉल केलेला असेल मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. ओके, अ किलोवॅट हॉवर ट्रान्सड्यूसर प्लेस्ड on user's electrical supply produces a pulse for every consumption slot of 0.1 kilowatt hour. ओके, अ किलोवॅट हॉवर म्हणजेच काय? तुमचा एनर्जी मीटर काय करेल? प्लेस्ड केलेला आहे ऑन युजर्स इलेक्ट्रिकल सप्लाय प्रोड्यूस अ पल्स, एक पल्स क्रिएट करेल फॉर एव्हरी कन्झम्पशन स्लॉट ऑफ 0.1 किलोवॅट हॉवर. मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर कीप्स द अकाउंट्स ऑफ दिस पल्सेस अँड सम्स म्हणजे बेरीज करेल. मॅक्झिमम डिमांड कंट्रोल हा एनर्जी मीटरकडून येणाऱ्या पल्सेसचं काय करेल? अकाउंट ठेवेल आणि त्यांची एक बेरीज करेल. इट अप टू अ रनिंग टोटल आफ्टर ॲडिंग अ पल्सेस ओव्हर स्पेसिफिक, खालून 2 नंबरची लाईन, आफ्टर ॲडिंग अ पल्सेस ओव्हर स्पेसिफिक ड्युरेशन से 15 मिनिट्स previous pulses for the same duration is discarded. In this way, record of average power used for those 15 minutes is obtained and shown on the window. Shown on a window. Okay, next पहा. Similarly, average power for 30 minutes or 60 minutes can also be recorded if required and shown on respective windows. The maximum demand controller checks the recorded running average with the set reference load value. If the recorded value is found overtaking the reference value, set of relays are operated. The output relay are connected to the load control circuit. By using relay contacts, non-critical load is disconnected from the supply in a logical sequence and essential loads are allowed to remain in. This keeps the overall load in a predetermined limit. Relay contacts in connection figure 3.4.1 shows the position before shading. Okay, relay 1 has the lowest priority, relay 2 next highest, and relay 3 operates when set reference is exceeded. When the situation occurs where load cutting is required, relay 1 is the first to operate, which control equipment control unimportant load. Relay 2 control the load of slightly higher priority. Relay 3 connects the load of higher priority. Excessive operation is avoided by providing small amount of hysteresis. Shade 3, Shade 2, Shade 1. It is an indication of operation of respective relays. Sequence according to priority of load to be disconnected is predefined by user and programmed by both user and supplier of the controller. Desired load profile. Desired load profile म्हणजे आवश्यक असणारे load profile decided the plant equipments for load management. Accordingly, they are start and stopped. This unit also record peak value of the running average load to date and intimates every time it reach the highest value by alarm or visual display. अशा पद्धतीनं मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर हा काम करतो. ओके, ह्या संपूर्ण पॅराग्राफचा मी अर्थ थोडक्यात सांगतो. आपण सेट केलेल्या इसेन्शियल गरजेचे असणारे लोड यांना जे प्रायोरिटीज आपण देऊन ठेवलेला असतो, ओके, त्या पद्धतीनं इथं रिले ऑपरेट होतात आणि अनावश्यक असलेले जे काय किंवा लेस प्रायोरिटीचे असलेले लोड जे आहेत ते पहिल्यांदा स्विच ऑफ करून टाकतो. ओके, मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.4.2 ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर APFC. एक्सप्लेन
The working principle of automatic power factor controller state the working principle and operation of automatic power factor controller used in transmission and distribution system. State the working principle and operation of APFC and MD controller used in transmission and distribution system. हे प्रश्न प्रत्येकी समर 16, समर 17 आणि विंटर 18ला विचारलेले आहेत. ओके. ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर हा एक एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट आहे. In electrical power system, power factor control has long been accepted as an important step to energy conservation. Capacitors are switched in and out of the system according to need of VAR compensation. Compensation म्हणजे थांबवणे, कमी करणे. VAR means volt ampere reactive. If properly applied and controlled, possibly automatic, capacitance improve performance of distribution network as it provides reactive current locally and offers the advantage of lower losses, improved line voltage, reduced utility penalties, hence lessened billing charges. Okay. Automatic power factor control may be achieved using relay, microprocessor, microcontroller. Most popular method of control in automatic power factor controlling are voltage control and KVAR control. Okay. Most popular method आहेत ह्या कंट्रोल ऑफ ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल करण्याच्या. ओके. व्होल्टेज कंट्रोल आणि KVAR कंट्रोल. ठीक आहे. ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर हा आपण सिलेबस टॉपिक 3.4.2 पाहतोय. ठीक आहे. इकडे पहा KVAR किलो व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह सेन्सिटिव्ह कंट्रोल्स द रिकमेंडेड वेअर व्होल्टेज लेवल इज क्लोजली रेग्युलेटेड अँड नॉट पॉसिबल टू यूज ॲज अ कंट्रोल व्हेरिएबल. Syllabus topic 3.4.21 voltage control. Switched capacitors are implemented. Switched capacitors are implemented at the point where voltage reduces as a result of circuit load increases. At such points, only voltage is the parameter which can be used as a source of intelligence. ठीक आहे. व्होल्टेज कंट्रोल पहा. व्होल्टेज कंट्रोल मेथड पाहतोय आपण ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल करण्याच्या टेक्निकमध्ये. स्विच्ड कॅपॅसिटर्स आर इम्प्लिमेंटेड at the point where voltage reduces as a result of circuit load increases. Voltage reduces results of circuit load increases. At such point, only voltage is the parameter which can be used as a source of intelligence. Generally, they are applied when voltage drop of 4% to 5% is caused with increasing load. Another type of voltage control which is independent of load cycle is at substation. At the places like substation, voltage is a factor of prime importance as it needs to be maintained at a particular level. So, voltage is the most commonly observed parameter over here. During conditions like light load or low supply voltage, these capacitors may give leading power factor. Syllabus topic 3.4.2.2 KVAR controller. Kilovolt ampere reactive. KVAR controllers are used where voltage is not a control variable. Okay. व्होल्टेज व्हेरिएबल हा कंट्रोल नसेल अशा ठिकाणी KVAR कंट्रोलर हा यूज केला जातो. द कॅपॅसिटर इज स्विच्ड ॲज अ रिस्पॉन्स टू चेंज इन पॉवर फॅक्टर ड्यू टू चेंज इन सिस्टम लोडिंग. सिस्टमच्या लोडिंगच्या चेंजिंगमुळे पॉवर फॅक्टर जर चेंज होत असेल तर तिथं कॅपॅसिटर पण स्विच करणे हे गरजेचं आहे. ओके. KVAR control can also avoid penalty due to low power factor as it adds capacitor in as soon as a power factor start to decrease below the desired value. ओके. KVAR कंट्रोलर काय करतो? पेनल्टीज म्हणजे जो अतिरिक्त वीज वाढीचा जो दंड आहे तो कमी करतो. कशा पद्धतीने? तर कॅपॅसिटरला फक्त स्विच इन करायचं आहे इन ॲज सून ॲज पॉवर फॅक्टर स्टार्ट टू डिक्रीज. पॉवर फॅक्टर ज्यावेळी डिक्रीज व्हायला सुरुवात होईल त्यावेळी तो कॅपॅसिटरला काय करतो? स्विच ऑन करतो, जेणेकरून कॅपॅसिटर हा लिडिंग पॉवर फॅक्टर प्रोव्हाइड करेल. ओके. अशा पद्धतीने जो कमी पॉवर फॅक्टर होण्याचा जो काय धोका होता आणि त्याच्यापासून लागणारा जो एक्स्ट्राचा चार्ज होता, दंड होता, तो कमी होईल. ओके. KVAR कंट्रोलर नीड्स 2 इनपुट्स. KVAR कंट्रोलरला 2 इनपुट लागतात. वैजा करंट अँड व्होल्टेज फ्रॉम द इनकमिंग फीडर. इनकमिंग फीडरपासून व्होल्टेज आणि करंट हे 2 इनपुट KVAR कंट्रोलरला लागतात. दिस इज अ फेड टू पॉवर फॅक्टर करेक्शन मेकॅनिझम विच मे बी मायक्रोप्रोसेसर ऑर रिले बेस्ड. ओके. मायक्रोप्रोसेसर ऑर रिले. ठीक आहे. सप्लाय ट्रान्सफॉर्मर इथे आहे. व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर
हा सप्लाय ट्रान्सफॉर्मर, हा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, इथे करंट ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. इथून सप्लाय स्टेप डाऊन झाल्यानंतर एक व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे, इथे करंट ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. सिरीजमध्ये हा बस बार आहे तुमच्या जो काय कन्झ्युमरला जाणार आहे तो. ठीक आहे. इथून करंट ट्रान्सफॉर्मर काय करेल, करंट घेईल, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरमधून व्होल्टेज मिळेल. व्होल्टेज आणि करंट हे मायक्रो प्रोसेसर बेस्ड जी सिस्टम असेल, पॉवर फॅक्टर कंट्रोलर असेल, तिथं तो सप्लाय जाईल. आणि रिक्वायर्ड जो काही कॅपॅसिटर स्विचिंग आहे आणि स्विचिंग इन आणि स्विचिंग आउट आहे, म्हणजे स्विच ऑन आणि स्विच ऑफ आहे, ते ॲक्शन होईल. ओके. फिगर 3.4.2 KVAR कंट्रोल स्कीम. As can be seen in above figure 3.4.2, reactive power compensation scheme is located at the entrance of the facility which offset the inductive loading lagging power factor. KVAR controller in general includes switched capacitor unit, intelligent control unit, CT and PT to sense the current and voltage. Mostly capacitor bank consists of 3 to 9 capacitors connected in three-phase grounded star, ungrounded star or delta. Switched capacitor banks are preferred over fixed banks as it switches capacitor units on and off to meet the changing load conditions. Okay. Following figure 3.4.3 shows an example KVAR demand over a period of 24 hours. ओके. अजून एक फिगर आहे, ते काय सांगते बघा, शोज अन एक्झाम्पल KVAR डिमांड ओव्हर अ पिरियड ऑफ 24 hours. ओके. ठीक आहे. इथं पहा, ही एक फिगर आहे, KVAR डिमांड ओव्हर अ 24 hour ग्राफ. ठीक आहे. इथे दिलेलं आहे टाईम 0 to 468 अप टू 24 हे हावर्समध्ये टाईम दिलेला आहे. आणि इथं KVAR दिलेला आहे, किलो व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्स, तो 200, 400, 700, 800 अप टू 1600 KVAR दिलेला आहे. फिक्स्ड कॅपॅसिटर आणि स्विच्ड कॅपॅसिटर्स. जे स्विच्ड कॅपॅसिटर्स आहेत त्याच्याने KVAR कसा कंट्रोल झालेला आहे, आणि जे फिक्स्ड कॅपॅसिटर्स आहेत त्याच्याने KVAR कसा कंट्रोल झालेला आहे 24 तासामध्ये, तो दाखवणारा ग्राफ दिलेला आहे. KVAR डिमांड ओव्हर अँड 24 hour graph. This curve can be simply determined by recording KVAR meter on or calculated by kilowatt and power factor measurement. The fixed bank satisfy the base KVAR demand and switched capacitors meet the inductive KVAR peak during heavy load slot. Controller senses voltage and current and uses it either directly or in terms of derived parameter like power factor to compare against a threshold. Generally, power factor transducer is employed inside PF is measured and converts it into DC voltage. This voltage is compared with a reference voltage which is calibrated in terms of power factor and can be set by knob. When power factor falls below the target, the capacitors are sequentially switched. The capacitors are controlled by relay. This relay is a brain of control circuit as it controls the power factor by sending signal to on or off the capacitors. Calculation of required KVAR. In order to calculate the capacitor KVAR necessarily to correct to a new higher power factor, inductive KVAR of the corrected power factor PF is subtracted from existing power factor load. The difference is the capacitive KVAR to be added to the system. KVAR equals to kilowatt into tan of cos inverse power factor old minus tan of cos inverse power factor new. Okay, where kilowatt the system kilowatt load, KVAR amount of capacitive kilowatt to be added. All capacitor unit of same rating and should be on or off in linear sequence only. A deadband range of phase angle is defined over which relay doesn't respond in order to avoid hunting due to overcorrection. अशा पद्धतीने आपण कंट्रोल आणि कॅल्क्युलेशन ऑफ रिक्वायर्ड KVAR, एक्झॅक्ट रिक्वायर्ड KVAR याचं कॅल्क्युलेशन आपण इथं पाहिलेलं आहे. ओके. ठीक आहे. इथे पहा, when load current is very low, all capacitors are switched off one by one in a sequence. Rating of capacitance to be added at each step is decided by intelligent power factor controller IPFC during the first hour of its operation. These are stored in a memory and based on these measurements, most appropriate switching of capacitor is performed by IPFC. ओके. अशा पद्धतीनं आपण
या टॉपिकमध्ये या व्हिडिओमध्ये सुरुवात केली होती आपण सिलेबस टॉपिक 3.3 कमर्शियल लॉसेसने पिल्फरेज कॉजेस अँड रेमेडीज आपण पाहिले. मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट त्याच्यामध्ये एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स आहेत या. मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट, फॉल्टी मीटर रिप्लेसमेंट, प्रीपेड मीटरिंग, बिल कलेक्शन फॅसिलिटी, रिड्यूस डेबिट्स, एनर्जी ऑडिट स्कीम, डिस्ट्रीब्युशन सिस्टम मॅपिंग, हे 7 टेक्निक्स आहेत ते आपण पाहिलेत. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.4 एनर्जी कन्झर्वेशन इक्विपमेंट, मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर, MD कंट्रोलर म्हणजे काय, तो कशा पद्धतीने काम करतो, KVAR कंट्रोलर, ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर, APFC, हे 3 डिव्हाइस आपण किंवा 3 इक्विपमेंट आपण पाहिले एनर्जी कन्झर्वेशनचे. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.5 एनर्जी कन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम आपण पाहणार आहोत. एनर्जी कन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम हा टॉपिक IMP असेल, कारण याच्यामध्ये ह्या टॉपिकवरती बऱ्याच एक्झामला बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. एनर्जी कन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम सिलेबस टॉपिक नंबर 3.5 हा नेक्स्ट लेक्चर नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहोत. ओके. सो नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. थँक यू फॉर दिस व्हिडिओ वॉचिंग.